सांगली लोकसभा मतदारसंघाची लोकसभेची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि या ठिकाणी भाजपच्या वतीने संजय काका पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आज एक संयुक्त पत्रकार परिषद महाविकास आघाडीने घेतली। यामध्ये चंद्रहार पाटलांचं नाव सर्व तिन्ही पक्षांच्या वतीनं जाहीर करण्यात आलेलं आहे। यानंतर विशाल पाटील या मतदारसंघामध्ये काय भूमिका घेणार याकडे सर्व मतदारसंघाचं लक्ष लागलं आहे। आज आपण करगणी या गावामध्ये आहे आणि आपण इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया या लोकसभेबद्दल जाणून घ्यायचं आहे आणि आपल्या जनराज्य न्यूज आवाज जनसामान्यांचा या चॅनलच्या वतीनं आज इथला जनमताचा कौल आपण घ्यायचा आहे। भाजपच्या वतीनं संजय काका इथं उमेदवार आहे आणि आजच महाविकास आघाडीच्या वतीनं मशाल या चिन्हावर चंद्रहार पाटील आहे। तर याबद्दल तुमचं मत काय आहे? आणि भाजप सरकारच येणार भारतात, मोदी सरकार नाही दुसरं। आपण लोक म्हणते की मोदी सरकारच्या काळामध्ये महागाई वाढली। मोदी सरकार आहे म्हणून भारत आहे आणि मोदी सरकारमध्ये भारत नाही। एक नंबर मोदी सरकार। महायुतीचे संजय काका का चंद्रहार पाटील? महाविकास आघाडी। म्हणजे तुमचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने? आमच्यात काय 10 वर्षात विकास काय झालेला नाही। आम्हाला कुठल्या गावाला आमच्या काय निधी भेटला नाही 10 वर्षात। आणि 10 वर्षात इकडे फिरायला पण नाही कधी। भाजपच्या वतीने सांगण्यात येते की मोठ्या प्रमाणावर विकास निधी दिलेला आहे प्रत्येक नाही, आमच्याकडे काय नाही, आमच्याकडे काय झालं नाही। खासदार येतात का इकडे भेट द्यायला? नाही आता येणार इलेक्शन आता 5 वर्षामध्ये खासदार इकडे येत नव्हते, विकास निधी दिला नाही असं तुम्हाला म्हणायचं? हो, आमच्या गावचं राम मंदिर आहे तिथं काही आतापर्यंत निधी नाही भेटला काय। जिल्ह्यातल्या संपूर्ण तीर्थक्षेत्रांना बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या तीर्थक्षेत्रांना संजय काका यांच्या वतीनं भरपूर मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे। इथं श्रीराम मंदिराला पण निधी दिलाय का नाही? बोलले पण काय त्यांनी केलं नाही, आश्वासन दिलं पण केलं नाही। म्हणजे यावेळी संजय काका हॅट्रिक करणार? विशाल पाटील राहिलं तर थोडं काम करावं लागेल चंद्रहारला काय। पण 1-2 दिवसामध्ये विशाल पाटील वेगळा निर्णय सुद्धा घेऊ शकतात। समजा एखाद्या वेळेस ते जर अपक्ष म्हणून उभा राहिले तर कितपत आव्हान असेल? विशाल पाटील अपक्ष नाही, आव्हान असणार विशाल पाटील। विशाल पाटील चांगलेलं असल्यामुळं त्यांचं स्वतःचं मतदान आहे। काँग्रेस पक्ष जरी म्हटलं चंद्रहारला काय उद्योग काय कुठं काय नाही, गावात सरपंच आहे म्हणून त्याला कसं जावं माणसं तयार होत नाही। तसं विशाल पाटलाचं पहिल्यापासून काँग्रेसची माणसं आहे प्रॉपर सांगली राहतात, त्यामुळे मतदारसंघाचं 45% मतदान सांगली राहतात, त्यामुळे त्यांना तिथं त्या दोघांनी दुसऱ्याने चालतं। पण तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडून चंद्रहार पाटलांना प्रवेश दिला, शिवसेनेकडे लगेच उमेदवारी पण जाहीर केली। ही जागा तशी मूळची काँग्रेसची जागा आहे। ही पॉलिसीचा भाग आहे, डिस्काउंट घ्यायचं, एकमेकाला काहीतरी मागायचं, जागा मागायची, त्याला प्रभुत्व सांगायचं। आपली काय कुठे शाखा नाही काय नाही, ते काय कसं होईल? काही ती एक बी खानापूर तिची जागा ती अनिल भाऊजी ती शिंदे साहेब माणसं सुद्धा तयार होत काय जमणार नाही असं मला वाटतं। त्यामुळं संजय काकांना आता 2 वेळा निवडणूक जिंकलेली। पण तुम्हाला वाटते का की काँग्रेसला उमेदवारी दिली नाही आणि विशाल पाटलांना डावललं जाते, त्यांच्यावर अन्याय होतो असं वाटतंय का तुम्हाला? हो हो, नक्की नक्की विशाल पाटलांना डावलले जातात आणि इथं काँग्रेस आणि शिवसेनेचं डिस्काउंट घेतल्यावरती केलं। विशाल पाटलांनाच पाहिजे मिळाली। जर विशाल पाटलांना उमेदवारी मिळाली असतीच काँग्रेसची तर कितपत फरक पडला असता? फरक पडला जास्तच झालं। मग ती कोण येईल काय ती द्यायच्या विशाल पाटील टाकले। म्हणजे समजा विशाल पाटील जर संजय काकांच्या विरोधात असते तर निकाल हा सांगता येत नाही असा लागला असता। आता काय सरळ
अजून सुद्धा त्यांनी जर अपक्ष काय भरणार नाही असं वाटतं. पक्षाचं तिकीट असलं विशाल पाटला तर मग मात्र जास्त होईल. पहिला बी त्यांनी लढवलेलं आहे, सांगली त्याची माणसं आहे ती. काम बी आहे सगळ्या जिल्ह्यात काम. युती आणि महाविकास आघाडी या दोन पक्षामध्ये लढत लागली. महाविकास आघाडीतर्फे आजच चंद्रहार पाटलांचं नाव फायनल झाले आणि यापूर्वीच भाजपनं संजय काकांना उमेदवारी दिली. तर त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे? आमची भूमिका आहे, आमचे अनिल भाऊ म्हणजे सुहास भैया आणि तानाजी पाटील हे आम्हाला सांगते तिकडं आम्ही जाणार. संजय काका इकडे काही भाजप झिरो आहे इकडे. म्हणजे इथं भाजपनं काही काम केलं नाही असं काय म्हणायचं काम आहे? केलं ना, 10 वर्षात कोण राखवायला आला नाही. तोंड सुद्धा संजय काकांनी इथं दावलं नाही, काही विकास केलेला नाही. भाजपनं काम केलं नाही, पण भैया आणि अध्यक्ष सांगितलं तर दगडाला सुद्धा आम्ही मत देऊ. आता सध्या विशाल पाटील इथं अपक्ष उभा राहायची अशी कार्यकर्त्यांची भावना कार्यकर्ते व्यक्त करायला लागले. जर समजा ते उद्या त्यांनी वेगळा निर्णय घेतला आणि अपक्ष उमेदवारी जाहीर केली तर संजय काकांसमोर चंद्रहार पाटलांचं आव्हान राहील का विशाल पाटलांचं? नाही कसं आहे मला का चंद्रहार पाटला अध्यक्षांनी किंवा भैयांनी सांगितलं तर आम्ही दगडाला सुद्धा मत देऊ शकतो. चंद्रहार पाटलाच काम करणार आहे. महाविकास आघाडी भाजपचे काम करणार नाही. आम्ही संजय काका सोडून आम्ही कुणाचंही काम करू शकतो. तानाजी पाटील आणि सुहास भाई सांगायचे आम्ही ऐकणार. तीर्थक्षेत्र विकासाअंतर्गत संजय काकांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला. इथं सुद्धा एक प्राचीन असं श्रीरामाचं मंदिर आहे. या मंदिरासाठी संजय काकांनी निधी काय दिलाय का? काही सुद्धा दिलेलं नाही. ही सगळी कामं पूर्वीची जाईल. कोणत्या प्रकारचा निधी गरजेचा संजय काकांनी दिला गेल्या 10 वर्षात? मग इथं सध्या आता विकास कामं सुरू आहे ती कोणाच्या माध्यमातून विकास कामं सुरू आहे? अनिल भाऊंच्या माध्यमातून उद्या जर पडळकर साहेब हे महायुतीमध्येच आहेत. पडळकर साहेबांनी जर सांगितलं तुम्हाला की महायुतीचं काम करायचं आहे तर तुमची भूमिका काय असेल? विचार केला जाईल. सुहास भैया पडळकर साहेब सगळ्यांनी मिळून विचार केला तर आम्ही सुद्धा युतीला मदत आहे. असं काय नाही, त्यांनी सांगितलं तर युतीला मतदान द्यायला. परंतु आता तुम्हीच आधी म्हणला की आता आम्ही मत महाविकास आघाडीला देणार आहे की भाजपच्या काळात काही काम झालं नाही होय. आणि बदल हवा आहे. जनतेला बदल हवा आहे. जनतेला बदल हवा आहे आणि चंद्रहार पाटील 100% निवडून येणार. इथं आता भाजपच्या वतीने संजय काका उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीच्या वतीने चंद्रहार पाटील आहेत. तर याबद्दल तुमचं मत काय? आम्हाला इकडे काँग्रेसच पाहिजे, फक्त ऑनली ऑन काँग्रेस. भाजपनं काय केलं नाही, भाजपनं विकास केला नाही. केला नाही, काहीच नाही. गोरगरीब मरायला कोरोनामध्ये माणसं मिळली तिथे. आमच्या आईवडील कोरोनामध्ये वाढले. आम्ही आता लाचार झालो. पण इथं विशाल पाटलांची दावेदारी काँग्रेसच्या वतीने स्ट्रॉंग असताना इथं संजय राऊत यांनी इथं सांगलीमध्ये येऊन उद्धव ठाकरे यांनी येऊन त्यांची चंद्रहार पाटलांच्या आता 7-8 दिवसापाठीमागे त्यांना प्रमुख उमेदवार जाहीर केले. यांचं आव्हान संजय पाटलांसमोर असू शकतं. काय सुद्धा नसणार त्यांचा. ऑनली ऑन विकास आपला विकास पाटील. पण विशाल पाटलांना आता काँग्रेसच्या वतीने उमेदवारी नाही ते एखाद्या वेळेस अपक्ष लढतील का नाही उमेदवारी? आज महाविकास आघाडीच्या वतीने चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली. आज सकाळी संयुक्त पत्रकार परिषद मुंबईमध्ये झाली. यामध्ये तिन्ही पक्षाच्या वतीनं चंद्रहार पाटलांचं नाव फायनल झालं. येतील निवडून चंद्रहार पाटील. म्हणजे तुमचा कल महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडी फक्त महायुतीच्या वतीने संजय काका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि आजच महाविकास आघाडीच्या वतीनं चंद्रहार पाटलांचं नाव फायनल झालेलं आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? संजय काका पाटील म्हणजे चंद्रहार पाटलांचं तुम्हाला आव्हान समोर वाटत नाही? विशालला असतं तर आव्हान झालं असतं. आणि विशाल पाटलांना जर उमेदवारी मिळाली असती काँग्रेस पक्षाची पण जिंकण्याचा चान्सेस कुणाच जादा जर काँग्रेसचं तिकीट मिळालं असतं
आणि उद्या जर वेगळा त्यांनी निर्णय घेतला ना, अपक्षात जर लढायचं ठरवलं तर मग तुम्ही काय करणार? तर विशाल दादांना तिकीट जाहीर नाही याचा राग आहे. भाजपच्या वतीने संजय काका पाटील यांची उमेदवारी पाहिजे आणि आजच महाविकास आघाडीच्या वतीने मशाल चिन्हावर शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील हे त्यांच्या विरोधात लढत आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय? खरं तर मुळात भाजपनं उमेदवारच बदलाय पाहिजे होता. म्हणजे भाजपनं संजय काकांना उमेदवारी दिला नाही. काम काहीच नाही, तालुक्यात काहीच काम नाही. 10 वर्षात 1 रुपयाचा निधी पण त्यांच्याकडून आता सांगितलं जाते की हायट्रिक होणार आहे, हायट्रिक होणार आहे. पण आता पडणार 100%. फक्त आता विशाल पाटील आणि विश्वजित कदमनं भाजपमध्ये जायला पाहिजे. म्हणजे विशाल पाटील आणि विश्वजित कदम आणि भाजपमध्ये. भाजपमध्ये. पण मग ते एका बाजूनं बघितलं तर संजय काकांना त्यांना पाठिंबा नाही ना, देणार. तिकीट भाजप काय बी करू शकते. तिकीट थांबवतील. काकांच्या बाजूला विशाल पाटलांना देतील. आज विशाल पाटलांना उमेदवारी इथं दिली नाही, काँग्रेस पक्षाने ही जागा सोडलेली नाही. ही जागा मुळात काँग्रेसची जागा असतानाही शिवसेनेने या जागेवर दावा केला मुळात आणि ही जागा शिवसेनेनं मागून घेतली. मग तुम्हाला काय म्हणजे इथं शिवसेनेची तेवढी ताकद आहे का खासदार निवडून? आता खरं तर शिवसेनेचं वाटून संजय राऊतांनी केलं. आता जिल्ह्यात सांगली लोकसभा मतदारसंघात एकही सदस्य नाही, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही. फक्त ह्याला कोणाला तर जुन्या दुश्मनी ह्यातच ती उमेदवार डावलली गेली. काँग्रेस विशाल दादा घराण्याचं काँग्रेसवर प्रेम आहे, पण काँग्रेसचं दादा घराण्यावर प्रेम नाही. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन आपलं भाजपमध्ये जाऊन उमेदवारी घ्यावी. पण असं तुम्हाला वाटतंय का की विशाल पाटलांच्यावर महाविकास आघाडीने अन्याय केला आहे? 15 दिवस झालं ते 2-3दा दिल्लीला जाऊन आले, मुंबईला फेऱ्या झाल्या. 100% अन्याय केला. मग आता तुम्ही बोलला की इथं पूर्वीची दुश्मनी, म्हणजे नेमकं तुम्हाला म्हणायचं आहे काय की इथं म्हणजे आमचे वडील आजोबा म्हणते ते दादा घराण्यात राजाराम त्यात काहीतरी खवलं वाचलं त्यात. पण सगळ्यात आधी राष्ट्रवादी पक्षानं शिवसेनेच्या उमेदवाराला महाविकास आघाडीत असताना सुद्धा काँग्रेसची भूमिका अजून स्पष्ट झाली नसताना राष्ट्रवादीनं पहिल्यांदा उमेदवारी जाहीर झाली पाठिंबा दिला. राष्ट्रवादीचा जिल्ह्याचा बडा नेत्यांनी म्हणजे महाविकास आघाडी उमेदवारी डिक्लेअर करायच्या आधी 9 दिवस आधी उमेदवारी शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे या गटात प्रवेश करून लगेच डिक्लेअर केले. त्यात काय तर दिसतंय काही एवढा येणार त्यात सगळं कळतं जिल्ह्यात. नसेल तर विशाल पाटलांनी भाजप आपलं अपक्ष उभं राहावं. जर अपक्ष उभा राहिले तर संजय काका पाटलांच्या पुढे त्यांचं आव्हान असेल. 100%. या लढतीत दोन्ही तुल्यबळ लढत या दोन होतील की चंद्रहार पाटील आणि संजय पाटील होतील? चंद्रहार पाटलाच काय नाही, 2019 गतच होते. म्हणजे इथं जर चंद्रहार पाटील असतील तर महाविकास आघाडीचा पराभव होईल असं तुम्हाला म्हणायचं? शिवाय आत्ताच पराभव झाला आहे. आत्ताच संजय काका आले का? जर अपक्ष जर उभे राहिले विशालदादा पाटील तर या तिघामध्ये जिंकण्याची संधी कोणाला आहे? विशाल दादा संजय काका फाईट होणार. तुल्यबळ लढत या दोघांची. 100%.